मी एक व्हिडिओ बघितला आणि तो व्हिडिओ बघून मला इतकं मोटिवेट झालं की विचारू नका. आणि तो व्हिडिओ आहे वैशाली ताईचा. खरंच सांगायचं म्हणजे त्यांनी अतिशय मेहनत करून म्हणजे TET झाली त्यांची, त्यानंतर CTET पण झालं आणि आता त्या सेटचा अभ्यास करत आहे. तर मला पण असंच थोडंसं मोटिवेशन मिळालं आणि त्यातून मी म्हणजे मोटिवेशन म्हणून मिळालं आणि मी पण इतकी म्हणजे कारण मी पण फॉर्म भरला TETचा. तर मला पण वाटलं की अरे त्या करू शकतात तर आपण का नाही बरं करू शकत. म्हणून मी सुद्धा इथे अभ्यास करायला सुरुवात केली. तर मी इथे पहिले वर्ग 10वीचं इतिहास हे घेतलेलं आहे, कारण माझं सामाजिक शास्त्र आहे. त्याचा पूर्ण अभ्यास करून घ्यावं म्हणजे जे डिटेल्स आहे जे आपण डिटेल्स आपल्याला मिळत नाही, जेव्हा आपण बुक वाचतो तेव्हाच आपल्याला डिटेल मिळतं. तर म्हणून मी इथे वर्ग 9वीचं बुक घेतलं आहे वाचायसाठी आणि त्यातून मी वाचलेलं आहे आणि 6 लेसन माझे कंप्लीट झाले आहे. आणि त्याच्यावरचे जे प्रश्न आहे ते पण मी काढलेले आहे, म्हणजे नोट्स काढत आहे. आणि खरं सांगायचं म्हणजे स्वतः वाचून काढलेले जे नोट्स आहे ते खरंच खूप महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे होतं काय की आपण जे वाचतो ते आपल्या लक्षात राहते, ते आपण लिहितो, त्यातून पण आपल्या लक्षात राहण्यामध्ये आणखी भर पडते आणि ते मला नाही वाटत की आपण ते विसरणार म्हणून. तर हा जो अभ्यास आहे तो खरंच खूप महत्त्वपूर्ण आहे. म्हणजे जे कोणी पण अभ्यास करत असेल म्हणजे इकडले तिकडले व्हिडिओ बघण्यापेक्षा जर आपण स्वतः बुक वाचून जर आपले नोट्स जर काढत असलो तर खरंच हे खूप महत्त्वपूर्ण आहे आणि ते परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूपच छान आहे. म्हणजे आपण या अशा पद्धतीने जर अभ्यास केला तर आपण खरंच म्हणजे कोणतीही परीक्षा आपण लवकर क्रॅक करू शकतो. तर मला हे खूप छान वाटलं आणि मला थँक्यू म्हणूशा वाटत आहे त्या वैशाली ताईला की त्यांचं मोटिवेशन मला मिळालं आणि मी मोटिवेट झाली आणि अभ्यासाला लागली. कारण फॉर्म भरून तर भरपूर दिवस झाले, परंतु मी एवढं काही मनावर घेतलं नव्हतं. पण आज त्याचा व्हिडिओ बघितला आणि मला खूप छान वाटलं. तर अशा प्रकारे मी नोट्स काढत आहे इथे. तर मला हा जो आनंद आहे तसा म्हणजे इतका आनंद झाला की विचारू नका. आणि तो आनंद मी तुमच्यासोबत शेअर करत आहे, सांगत आहे तुम्हाला की तुम्हीसुद्धा जर अभ्यास करत असेल तर अशा प्रकारे जर अभ्यास केला तर मी सांगते कधीच आपण ते विसरणार नाही. तर इथे आज मी हे वर्ग 9व्या वर्गाचं जे म्हणजे पुस्तक आहे ते इतिहासाचं ते पूर्ण करून घेणार आहे. उद्या 10वीचं पुस्तक घेते, उद्या 10वीच्या याच्यावरचे नोट्स काढते. आणि मी तुम्हाला सांगत आहे की इथे मी जेवढे म्हणजे जेवढे क्वेश्चन काढले, म्हणजे आता 6 लेसन झाले माझे, 6 लेसनमधले जेवढे क्वेश्चन किंवा मग आता या पुस्तकामध्ये 10 लेसन आहे, तर 10 लेसनमधले जेवढे काही क्वेश्चन आहे ते मी क्वेश्चन पूर्ण माझ्या यूट्यूबवर टाकत आहे. ते बघा, तुम्हाला जर आवडले तर तुम्हाला पण म्हणजे ते कामात येणार कदाचित. तर अशा प्रकारे मी म्हणजे हे चालू केलेलं आहे, अभ्यास चालू केलेला आहे. आणि रोज मी एक पुस्तक कंप्लीट करणार आहे. रोज एक पुस्तक मी कंप्लीट करणार आहे आणि त्याचे नोट्स काढणार आहे. आणि लेसन वाईज जे प्रश्न आहे ते मी माझ्या चॅनलवर अपलोड करणार आहे. तर जर तुम्हाला ते महत्त्वपूर्ण वाटेल किंवा तुम्हाला ते कामात येणार TETसाठी तर त्याचा तुम्ही लाभ घ्यावे. त्यानंतर म्हणजे ॲक्च्युली मी सुद्धा एक टीचर आहे आणि प्रायव्हेट टीचर. आणि मला पण म्हणजे यूट्यूब आपलं असावं, आपण पण आपले जे अनुभव आहे ते एक व्यासपीठ आपल्याला मिळावं या दृष्टिकोनातून मी हे यूट्यूब चॅनल चालू केलेलं आहे. आणि त्या व्यासपीठावर आपण आपले विचार, आपल्या ज्या गोष्टी आहेत त्या मांडावा या दृष्टिकोनातून मी हे चॅनल
सुरू केलेलं आहे. तसं माझं एक जुनं चॅनल पण होतं, त्यात माझं थोडं म्हणजे त्याला काय म्हणणार आपण, एक चूक झाली की त्यातला पासवर्ड माहीत नसल्यामुळे अर्चना पिंगे बुरहान म्हणून एक चॅनल आहे, ते पण अभ्यासाचं चॅनल होतं. तर त्यातला पासवर्ड मला माहीत नसल्यामुळे ते चॅनल माझ्या हातचं गेलं. बट काही प्रॉब्लेम नाही, मी दुसरं चॅनल घेतलं. आणि कारण मला असं एक व्यासपीठ हवं आहे की त्यावर मी आपल्या गोष्टी, आपल्या विचार, आपले मनातल्या गोष्टी त्या मांडाव्या असं मला वाटतं, आणि ते व्यासपीठ मला मिळालेलं आहे. तर म्हणण्याचा उद्देश हाच आहे की आपण जे करतो किंवा आपलं जे मनातल्या गोष्टी आहे त्या, किंवा आपल्या जे काही नवीन आहे, ज्या काही घडून गेलेल्या गोष्टी आहे, ते मांडण्याचं हे एक व्यासपीठ खरंच खूप चांगलं आहे. आणि त्यातून मी TETचा अभ्यास चालू केलेला आहे. त्यामुळं इथे ह्या गोष्टी ज्या मी करत आहे त्या गोष्टी तुम्हाला सांगत आहे. आणि आज मी म्हणजे असं नाही की मी नोट्स काढल्या, परंतु आता या म्हणजे शिक्षणाला आता किती 15 नाही 10-12 वर्ष तरी म्हणजे गॅप झाला. आणि त्या गॅपमध्ये आता मी नवीन सुरुवात करत आहे. मनात खूप होतं की असं करावं, तसं करावं, आणखी शिकावं, सेट-नेट करावं, PhD करावं, पण वेळेच्या अभावामुळे सगळं राहून गेलं. पण आता एक इच्छा जागृत झाली की नाही, आपल्याला TET करणं खूप महत्त्वाचं आहे. कारण कॉम्पिटिशन पण एवढं आहे की काही विचारू नका. प्रायव्हेट असो की सरकारी असो, प्रत्येक ठिकाणी कॉम्पिटिशन आहे. आणि कॉम्पिटिशनमध्ये आपल्याला उतरायचं आहे तर मग आपल्याला काय करावं लागेल, आपल्याला तयार राहावं लागेल. या उद्देशातून TET पण देणं जरुरी आहे, CTET देणं पण जरुरी आहे, आणि त्यासाठी मी तो प्रयत्न करत आहे. तर त्यातून मी आता इथे अभ्यासाला सुरुवात केली आहे. आणि पहिले मी बुक घेतलं हातामध्ये 9वीचं वर्ग 9वा, आणि ते वर्ग 9व्याचं बुक पूर्ण म्हणजे 6 लेसन झालेले आहे. आणि रात्रीपर्यंत मी हे बाकीचे पण कंप्लीट करून टाकणार आहोत. तर अशा प्रकारे मी 1 बाय 1 आपलं जसं आता पहिले सामाजिक शास्त्र घेतलेलं आहे, त्यानंतर मग मराठी आणि हिंदी हे घेऊन घेईल, आणि त्यानंतर बालमानसशास्त्र. तर अशा प्रकारे माझं रूटीन चाललेलं आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. कारण असेच माझे जे नवीन अनुभव आहे मी तुम्हाला सांगणार आहे. आणि तुम्हाला ते आवडणार नाही आवडणार मला नाही माहिती, पण मी आपले अनुभव तुम्हाला सांगणार आहे. म्हणजे माझी ही जर्नी आहे किंवा माझा हा प्रवास आहे, तो कसा काय चालणार हे मी तुम्हाला सांगत आहे याद्वारे. तर इथे मी 1 वाजता वगैरे बसली होती अभ्यासाला, आणि आता वाजून राहिलेले आहे 5:30 होऊन राहिलेले आहे. 5:30 म्हणजे आता इतका वेळ मी बसली आहे. आणि मधात थोडं काम पण आलं होतं, ते पण करावं लागते. कारण आपण गृहिणी म्हटल्यानंतर सगळं काही मॅनेज करून आपल्याला अभ्यास करावं लागते. पहिले तेच वाटत होतं की नाही, आपल्याला होणार नाही ना, आपण जॉब करतो, मग घरकामं पण करावं लागतं, सगळ्या गोष्टी कसं काय मॅनेज करायचं, ह्या गोष्टी म्हणजे मनात असल्यामुळे मी काही लक्ष दिलं नाही. परंतु आता कुठेतरी असं वाटत आहे की नाही, आता आपण केलं पाहिजे. त्यासाठी आणखी आता मी प्रयत्न करायला लागलेली आहे. आणि त्यासाठी तुम्ही पण मला म्हणजे सपोर्ट करावा असं वाटतं. आणि